सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर शहरातील नवीन नगर रोड आणि लिंक रोड परिसराकडून संगमनेर बसस्थानक आणि बाजारपेठेची जोडणी असल्यामुळं हा भाग शहरातील सर्वात गंभीर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनलाय. तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची रांग या रस्त्यावर अचानक वाढल्यामुळं इथं रोजच वाहतूक ठप्प होतीये. नवीन नगर रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी नित्याचा भाग बनलाय. खाजगी वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावर एकाच वेळी येत असल्यामुळं रस्ता पूर्णपणे ब्लॉक होतो. खरेदीसाठी येणारे नागरिक, लिंक रोडवरील दुकानं आणि HDFC बँक याच रस्त्यावर असल्यामुळं ग्राहक आपली वाहनं रस्त्यावरच उभी करतात, ज्यामुळं चालण्यासही जागा उरत नाही. जवळच संगमनेर नगरपालिकेनं वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली असतानाही नागरिक रस्त्यावरच आपल्या चारचाकी गाड्या बिनधास्तपणे उभ्या करतात. संगमनेर शहरातील लिंक रोड जो आहे या ठिकाणी वारंवार वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्यानं वाढत आहेत. अनेक जणांना या ठिकाणावरून प्रवेश करावा लागतो. नवीन नगरपासून येणारी वाहतूक ही या ठिकाणी दिल्ली नाक्याकडे जात असते. माझ्या पाठीमागे तिकडे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी जे असणारे गाडेधारक आहे, यांच्या येणारे जे ग्राहक आहे, यांच्या मोटरसायकली, त्याचबरोबर येथे सर्वात मोठी जी HDFC बँक आहे, या बँकेचे ग्राहकही सातत्याने मोटरसायकलीवरती येतात. त्यातच आपण बघू शकतो की अनेक वाहनधारकांना या ठिकाणी पार्किंगची सोयच नसल्यानं ही वाहतूक या ठिकाणी कायम ठप्प होते. तासनतास या ठिकाणी ही वाहतूक ठप्प होते. साधी मोटरसायकल या ठिकाणावरून बाहेर काढणं मुश्किल आहे. मोठमोठ्या गाड्या या रस्त्यावरतीच पार्किंग होत असल्यानं पोलीस या वाहनांवरती कधी कारवाई करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कायमच हा भाग जो आपण बघू शकतो लिंक रोडचा, हा कायमच या वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती येथील संगमनेर शहरातील नागरिक असेल किंवा तालुक्यातील विविध कामासाठी येणारे नागरिक असेल, यांना सातत्याने हा प्रश्न सतावत असतो. वारंवार या ठिकाणी अस्ताव्यस्त लावलेल्या मोटरसायकली, चारचाकी वाहन, अक्षरशः हा रोड रिक्षा, मोटरसायकल सारखा झालेला आहे. यांना जाण्यासाठी, चारचाकी वाहनांना तर अजिबात या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही. त्यातच काही नागरिक इतके बेशिस्तपणे आपल्या ज्या चारचाकी वाहन आहेत या उभे करून ठिकठिकाणच्या जे दुकानदारक आहेत शॉपमध्ये जाऊन बसतात आणि ट्रॅफिक ज्या ठप्प झाली तरी ती आपली चारचाकी गाडी काढत नाही. माझ्या पाठीमागे बघू शकता अतिशय रस्त्यावरतीच निम्मी जी कार पार्किंग आहे ती सातत्याने रस्त्यावरतीच होत असते. त्याच्यामुळे या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांचं जे वाहतूक शाखा पथक आहे, या पथकाने या ठिकाणी येऊन या वाहनधारकांवरती कारवाई करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं येथील जे गाडेधारक आहेत यांनाही पोलिसांनी या ठिकाणी सक्त सूचना देणं गरजेचं आहे की आपल्या दुकानात येणारा जो ग्राहक आहे याच्या पार्किंगची सोय करा, व्यवस्थित गाडी पार्किंग करा. बघू शकता की याच ठिकाणी नगरपालिकेचं हे आहे पार्किंग सेंटर बनवलेलं आहे, ते पार्किंग आहे. मात्र तिथे पैशाअभावी काही नागरिक जात नाही, रस्त्यावरतीच या गाड्या अस्ताव्यस्त लावून देतात आणि या पार्किंग मध्ये अतिशय कमी प्रमाणात या गाड्या असतात. निःशुल्क थोड्याफार प्रमाणात पैसे घेतले जातात. मात्र आपली गाडी जी आहे चारचाकी, या नगरपालिकेचं जे पार्किंग आहे लिंक रोडला याच ठिकाणी गेलं पाहिजे. आणि नवीन नगर रोड म्हटला की सर्व कार्यालय, बँका, त्याचबरोबर हॉस्पिटल आणि संगमनेर शहर आणि तालुक्यातून येणारी मोठी गर्दी याच लिंक रोडवरती असते. म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याने वाहतूक पोलिसांची करवी या ठिकाणी या वाहनधारकांना, मोटरसायकल स्वारांना आणि गाडीधारकांना शिस्त लावणं गरजेचं आहे. विविध स्थानिक व्यावसायिकांचे बोर्ड आणि अचानक लागणाऱ्या वाहनांच्या रांगामुळे हा रस्ता पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनलाय. स्थानिक प्रशासनानं काही भागामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असली तरी या लिंक रोडवर कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक करतायत. बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. या लिंक रोडवरील वाहतुकीमुळे नवीन नगर रोडवरील वाहतूकही ठप्प होतीये. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री.
डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.